सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर बघा, रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा आणि श्रेणी 1 गट ब रेशीम संचालय याचं जे शुद्धीपत्रक आहे ते शुद्धीपत्रक निघालेलं आहे आणि जाहिरात क्रमांक 009/2023. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनाचं हे एक पत्र आहे असं म्हणू की शासनाच्या सहकार आणि पणन वस्त्रोद्योग विभागातील रेशीम संचालनामार्फत रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा श्रेणी 1 आणि गट ब संवर्गातील पदभरतीकरिता आयोगामार्फत 24 फेब्रुवारी 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षण अधिनियम 2024 आणि दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी शासन सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC आणि 2024 त्यानंतर हे जे 27 फेब्रुवारी 2024 नुसार किंवा अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विद्यापीठ जाहिरातीकरिता लागू आहे आणि प्रस्तुत प्रकरणी सामाजिक शैक्षणिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील जे आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनास कळवण्यात आले होते. त्यास अनुसरून शासनाकडून सुधारित मागणीपत्र पाठवले आणि त्यानुसार संबंधित जाहिरातीमधील जे पदांचं सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील खालीप्रमाणे आहे. जसं उपलब्ध पदसंख्या 4 भराव्याच्या पदांचा सामाजिक आणि समांतर आरक्षणाबाबत तपशील दिलेला आहे जसं इथे. त्यानंतर शासनाने पाठवलेले जे सुधारित मागणीपत्र मूळ जाहिराती दर्शवलेल्या अनुसूचित जाती वर्गातील पदे रद्द झाली असल्याने अनुसूचित जाती वर्गवारीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा संबंधित जाहिरातीसाठी विचार करण्यात येणार नाही. सुधारित मागणीपत्रानुसार भटक्या जमातीकरिता 1 आणि आरक्षित दर्शवणारे आहे. त्यानंतर भटक्या जमाती ड आणि प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदं आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदांसाठी संबंधित प्रवर्गातील योग्य पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल आणि याबाबत पात्र उमेदवाराकडून नव्याने अर्ज मागवण्यात येत आहे. बघा इथे जे आहे ते नव्याने अर्ज जे आहे ते मागवण्यात येत आहे की आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य आणि पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा जो विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल आणि याबाबत नव्याने जे अर्ज आहे ते अर्ज मागण्यात येत आहे. काही उमेदवारांची यांच्याकडील जी कुणबी नोंदणीच्या आधारे इतर मागासवर्गांचे प्रमाणपत्र मिळवल्याचे नमूद करून मागासवर्गांचा विकल्प साधन करण्याची संधी देण्याबाबत विनंती केली होती. त्याच अनुसरून शासनपत्र त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग इथं क्रमांक दिलेला आहे आणि अभिप्रायानुसार अराखीव आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जसं EWS प्रवर्गातून उमेदवारांनी इतर मागासवर्गांचे OBC जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागासवर्गांचा म्हणजे OBCचा दावा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जे OBC जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवाराकडून नव्याने अर्ज मागवण्यात येत आहे. तर अतिशय महत्त्वाची जे बाब आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर 6व्या क्रमांकावर सांगते की आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत जाहिराती अर्जाद्वारे विमुक्त जाती अ आणि त्यानंतर भटक्या जमाती ब आणि भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांचा दावा करण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. जसं सदर शुद्धीपत्रकास अनुसरून नव्याने पात्र असणारे जे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सादर खाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि लिंकवर अर्ज सादर करू शकता. आता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो आपण बघू शकतो. 6 जानेवारी 2025 पासून तर 20 जानेवारी 2025 पर्यंत. तशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि ऑनलाईन विहित पद्धतीने शुल्क भरायचे असेल तर 20 जानेवारीपर्यंत, त्यानंतर SBI मध्ये भरायचं असेल तर 21 जानेवारीपर्यंत आणि चलनाद्वारे भरायचं असेल तर 22 जानेवारीपर्यंत. कमाल वयोमर्यादा गणण्याच्या दिनांक आणि शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव गणण्याचा कालावधी हा मूळ जाहिरातीमध्ये नमूद
दिनांकानुसारच गणण्यात येईल. त्यानंतर रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 आणि गट ब जाहिरात क्रमांक जसं 009/2023. त्यानंतर करिता कमाल जे वयोमर्यादा आहे ते 1 जून 2023 आणि शैक्षणिक अर्हता अनुभव गणण्याचा जो दिनांक आहे तो 2023 पर्यंत आहे. मूळ जाहिरातीमधील अर्ज स्वीकारण्याचा जो अंतिम दिनांक असा राहील. त्यानंतर बघा रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 आणि गट ब जाहिरात क्रमांक 9 आणि 2023 करिता विमुक्त जाती अ, त्यानंतर भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास वर्ग आणि सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या दावा करण्यासाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर शुद्धीपत्रकाच्या विहित अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे 20 जानेवारी 2025 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. आणि प्रस्तुत संवर्धकाकरिता इतर मागासवर्ग सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या आणि नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-24 मध्ये अथवा 24-25 मध्ये आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत प्रगत गटात 2024-25 मध्ये आणि आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याने NCL प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. उपरोक्त कार्यपद्धती आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांच्या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय आणि मुंबई येथे दाखल रिट याचिका तसेच त्या अनुषंगिक इतर याचिकावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. रेशीम विकास अधिकारी आणि श्रेणी 1 आणि गट ब जाहिरात क्रमांक 2023 नुसार 26 एप्रिल 2024 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदी लागू राहतील. 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध मूळ जाहिरातीमधील इतर अटी आणि शर्ती कोणताही बदल केलेला नाही आहे. तर अशा प्रकारची जाहिरात 20 जानेवारी 2025 पर्यंतची शेवटची तारीख आहे तुम्हाला सांगितली आहे. तुम्ही चांगल्या तऱ्हेने जो फॉर्म आहे आपला फॉर्म भरू शकता. तुम्हाला अनेक शुभेच्छा. येणाऱ्या प्रत्येक जाहिराती मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा